उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकल्यामुळे नाईक हॉस्पिटलला मनपाने 25,000चा दंड ठोठावला आहे। अकोला मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या आदेशान्वये व उपस्थित स्वच्छता विभाग प्रमुख प्रशांत राजूरकर यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 15 मे रोजी 11:33 जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करीत संबंधितांवर 25,000चा दंड ठोठावला आहे। मनपा उत्तर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या नाईक हॉस्पिटल समोर महावितरण डीपी जवळ जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकण्यात आल्याचे महापालिका उपायुक्त गीता ठाकरे यांच्या निर्देशनास आले। याची चौकशी केली असता तो कचरा नाईक हॉस्पिटलचा असल्याचे तपासामध्ये निर्देशनास आल्याचे मनपा स्वच्छता विभाग प्रमुख राजूरकर यांनी सांगितले। जैववैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी रुग्णालयासाठी एक वाहन देण्यात आले आहे। त्या वाहनातून प्रत्येक रुग्णालय क्लिनिकाकडून हा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते। जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणे हे हानिकारक असते, त्यामुळे या विषयाचे गांभीर्य विचारात घेऊन मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांच्या आदेशान्वये व उपस्थित या हॉस्पिटल विरुद्ध कारवाई करण्यात आली असून 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। प्रभागातील जैववैद्यकीय कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने वाहन उपलब्ध करून दिले असल्याने रुग्णालय क्लिनिकने संपर्क साधावा असे आवाहन मनपा उपायुक्त गीता ठाकरे यांनी केले आहे। यावेळी मनपाचे कर्मचारी सुरेश पुंड, धनराज पचेरवाल, राकेश चिरावंडे उपस्थित होते। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।